आज मी खूप छान अशी न्यू ट्रिक घेऊन आलेली आहे। खूप सुंदर आहे ही न्यू ट्रिकने आपण शॉपिंग बॅग बनवणार आहोत। याचा मेजरमेंट जे आहे ते 13 बाय 13 इंच आहे। मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। या सगळ्यांचं मेजरमेंट जे आहे ते सेम आहे। असे मी 5 पीस कट करून घेतलेले आहे शर्ट पीस पासून। तर इथे तुम्ही ओढणीचा सुद्धा वापर करू शकतात आणि हे 5 पीस मी कट करून घेतलेले आहेत। सगळ्यांचं मेजरमेंट जे आहे ते सेम आहे 13 बाय 13 इंच। तर अशा पद्धतीने मी 2 पीस घेतलेले आहेत। दोघांचाही सरळ भाग जो आहे तो एकावरती एक अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला सरळ कोणत्याही बाजूने एक शिवून घ्यायचा आहे। तर मी एक बाजूने शिवून घेतलेला आहे। हा पीस जो आहे तो एक बाजूने शिवून घेतलेला आहे आणि हा पीस जो आहे तो आपल्याला सरळ आपल्याला असे जॉइन करून घ्यायचे आहेत। एका बाजूला एका बाजूला एक असे 4 पीस आपल्याला असे जॉइन करायचे आहेत। आता मी तिसरा पीस घेतलेला आहे तो सुद्धा मी ते सरळ शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आता चौथा पीस घेणार आहे आणि तो सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला इथे जॉइन करून घ्यायचा आहे। सरळ कपड्यावरती सरळ कपडा ठेवायचा आहे। सरळ बाजू आतमध्ये असल्या पाहिजे आणि उलट्या बाजू वरती आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवून मी इथे सुद्धा शिवून घेतलेला आहे। त्यानंतर हा पीस अशा पद्धतीने ठेवायचा आहे। त्यानंतर दुसरी जी बाजू आहे ती त्याची सरळ बाजू जी आहे ती कपड्यावरती ठेवायची आहे। सरळ भागावरती सरळ भाग ठेवून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचा आहे। तर मी ते शिवून घेतलेला आहे आणि असा पीस जो आहे तो आपला तयार झालेला आहे। तर इथे कुठेही आपल्याला कटिंग करायचं नाही, कुठेही आपल्याला बेस कट करायचा नाही, आपोआप याचा बेस जो आहे तो तयार होणार आहे। तर इथे जे आहे ते बेससाठी आपल्याला आता 5वा पीस जॉइन करायचा आहे। त्यासाठी आपल्याला जॉइंट जे आहेत ते एकावरती एक अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे। त्यानंतर दुसरा तो पीस घ्यायचा आहे 5वा पीस, तो अशा पद्धतीने आपल्याला इथे पिनअप करायचा आहे। पिनअप करण्याआधी दोन्ही बाजूंनी आपल्याला अर्धा इंच कपडा सोडून द्यायचा आहे आणि मग पिनअप करायचा आहे, कारण की आपल्याला आजूबाजूने परत हा पीस जो आहे तो शिवून घ्यायचा आहे चारही बाजूंनी। तर अशा पद्धतीने हा पीस जो आहे तो चारही बाजूंनी मी पिनअप करून घेणार आहे आणि इथे चारही बाजूंनी शिवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला चौघा बाजूंनी पिनअप करायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे। इथे आपल्याला कुठेही राईस बॅग गोणी किंवा काही न लावता आपल्याला हे बनवायचं आहे। तर इथे जे आहे ते पिनअप करून घेतलेलं आहे मी आणि इथे सरळ शिवून घेणार आहे चौघा बाजू। तर मी इथे चौघा बाजू जे आहे ते शिवून घेतलेले आहेत आणि असा सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। खूप मोठा स्पेस यामध्ये आहे। तर बेस आपला तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे हँडल जॉइन करायचे आहेत। हँडल जॉइन करण्यासाठी जिथे जॉइंट आहेत ना कोणत्याही बाजूने तुम्ही हा हँडल जॉइन करू शकता। जिथे जॉइंट आहेत ना तिथून आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर सगळ्या बाजूने सेम मेजरमेंट असल्यामुळे कुठेही मार्क करू शकता तुम्ही। फक्त जॉइंट पासून आपल्याला 1.25 इंचावर असा मार्क करायचा आहे। दोन्ही बाजूने 1.25 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि सरळ भागावरती आपल्याला मार्क करायचा। सरळ भाग जो आहे तो या पीसचा आतमध्ये आहे। तर जॉइंट पासून आपल्याला समोरच्या भागाला सुद्धा आपल्याला इथे 1.25 इंचावर मार्क करायचा आहे आणि हँडलची जी लांबी आहे ती आपल्याला 31 इंच घ्यायची आहे आणि रुंदी जी आहे ती आपण 1 इंच याची ठेवलेली आहे। तर मी ते रेडीमेड स्ट्रॅप वापरत आहे। तुम्ही इथे कपड्याचा फोल्ड करून स्ट्रॅप बनवू शकतात। तर याची जी रुंदी आहे ती तुम्ही 8 इंच ठेवा आणि रुंदी जी आहे ते 1 इंच ठेवून हा बेल्ट जो आहे तो तयार करून घेऊ शकतात। तर जिथे पण मार्किंग केलं होते तिथे अशा पद्धतीने बेल्ट ठेवायचा आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे। दुसऱ्या भागाला सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला जिथे मार्किंग केलेलं आहे मार्किंगच्या बाजूला बेल्ट ठेवायचा आणि इथे आपल्याला पिनअप करून इथे दोन्ही बाजूंनी इथे शिवून घ्यायचं आहे। तर बेल्ट जो आहे तो मी चारही बाजूंनी शिवून घेतलेला आहे अशा पद्धतीने बेल्ट ठेवून। तर इथे जे आहे ते आतमध्ये सरळ कपडा आहे हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर अस्तर घेतलेला आहे मी आणि अस्तरचं मेजरमेंट सुद्धा आपल्याला सगळ्या बाजूंनी आपल्याला सेम ठेवायचं आहे। 13 बाय 13 इंच याचं मेजरमेंट आहे। ते सुद्धा आपल्याला एकावरती एक पीस अशा पद्धतीने ठेवून आपल्याला हे शिवून घ्यायचे आहेत। तर चारही पीस जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून इथे शिवून घ्यायचे आहेत। तर इथे मी शिवून घेतलेला आहे आणि बेस जो आहे तो आपल्याला इथे आता जॉइन करून घ्यायचा आहे। सेम आपण जसं आपण शर्ट पीसचा जो कपडा जो जॉइन केलेला होता सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे जॉइन करायचं आहे आणि इथे जे आहे ते आपल्याला बेस जो आहे तो आपल्याला इथे पिनअप करायचा आहे। तर इथे सगळ्या बाजूने पिनअप करून घेणार आहे मी आधी आणि जिथे जॉइंट आहे तिथे अशा पद्धतीने आपल्याला पिनअप करून घ्यायचा आहे आणि हा बेस जो आहे तो आपल्याला पूर्ण शिवायचा नाही आहे। तर इथे जे आहे ते थोडा स्पेस आपल्याला मोकळा ठेवायचा आहे जिथे आपल्याला शिवायचं नाही आहे। तर मी एवढा पेस जो आहे तो आपल्याला इथे ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचा। एवढा भाग जो आहे तो मी ओपन ठेवलेला आहे आणि सगळ्या बाजूंनी मी इथे शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला हा पीस जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे
आणि आतला भाग आपल्याला बाहेर काढायचा आहे, सरळ भाग बाहेर आलेला आहे। त्यानंतर आपण जो हँडल जोडलेला पीस होता तो घ्यायचा आहे, त्याचा सरळ भाग सुद्धा आतमध्ये आहे ह्या पीसचा। त्यानंतर अस्तरचा हा पीस जो आहे तो आपण अशा पद्धतीने आतमध्ये ठेवायचा आहे आणि दोघेही भागांचे दोघेही पीसचे जे सरळ भाग आहे ते आतमध्ये एकावरती एक आले पाहिजे, समोरासमोर असले पाहिजे। अशा पद्धतीने हा पीस जो आहे तो असं पिनअप करून घ्यायचा आहे, सगळ्या बाजूंनी पिनअप करायचा आहे आणि उलटे बाजू ज्या आहेत दोन्ही पीसच्या त्या आपल्याला समोर दिसत आहेत। तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूंनी आपल्याला जॉइंट वरती पिनअप करून हे सगळ्या बाजूंनी आपल्याला सरळ असं गोल आकारामध्ये शिवून घ्यायचं आहे। तर मी ते हे भाग जे आहे ते सगळे इथे शिवून घेणार आहे आणि हे शिवून घेतलेले आहेत मी सगळ्या बाजूंनी गोलाकाराने शिवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण जो ओपन स्पेस ठेवला होता, ओपन भाग ठेवला होता, तिथून आपल्याला हा पीस जो आहे तो बाहेर काढायचा आहे। सरळ भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बाहेर काढून मी इथे जे आहे ते ओपन भाग जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून मी ते सरळ शिवून घेणार आहे। तर मी ते शिवून घेतलेला आहे ओपन भाग। त्यानंतर हा अस्तरचा भाग जो आहे तो आपल्याला बॅगच्या आतमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला जिथे बेल्ट आहे तिथे आपल्याला असं टॉप स्टिच करून घ्यायचं, सगळ्या बाजूने गोल आकाराने आपल्याला इथे जे आहे ते टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे सगळ्या बाजूंनी जे आहे ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही सगळ्या बाजूंनी मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला जो आहे तो इथे वेलक्रो लागणार आहे, तर इथे मी वेलक्रो वापरणार आहे, तुम्ही इथे टच बटन पण वापरू शकतात। तर जिथे बेल्ट आहे तिथे बेल्ट जे आहे ते समोरासमोर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने सेंटर आपल्याला मार्क करायचं आहे। बेल्टच्या आजूबाजूने आपल्याला जिथे सेंटर आहे जिथे जॉइंट आहेत ते एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे दोन्ही बाजूने सेंटर काढून घ्यायचे आहेत। तर मी ते दोन्ही बाजूने सेंटर काढून घेतलेले आहेत। जिथे बेल्ट आहे तिथे त्याच्या आजूबाजूला जो जॉइंट आहे तो एकावरती एक ठेवायचा आहे, त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि मग इथे वेलक्रो आपल्याला असं आतमध्ये शिवून घ्यायचं आहे। तर मी ते वेलक्रो जे आहे ते जॉईंट करून घेतलेलं आहे। त्यानंतर बाजूचा पीस जो आहे त्याचा जॉईंट आणि समोरचा जॉईंट तो एकावरती एक अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे। फोल्ड करून आपल्याला जो आहे तो अशा पद्धतीने दोन्ही जॉईंट जे आहेत ते एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे। याचा सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला वेलक्रो जॉईन करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने परत फोल्ड करायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने बेल्टच्या बाजूने हे जे सेंटर आहे ते येतात। तर अशा पद्धतीने आपला जो साइडचा जो स्पेस आहे तो असा भाग आहे तो तयार होणार आहे। इथे आपण कोणताही साइड पॅच जोडलेला नाही आहे, इथे आपण कोणताही बेस आपण कट केलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथे सेंटर काढून आपल्याला इथे वेलक्रो जॉईन करून घ्यायचे आहेत। तर इथे मी सेंटर मार्क करून घेतलेले आहे, चारही सेंटर अशा पद्धतीने हे भाग जे आहेत ते साइडचे आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचे आहेत। तर मी ते चार जे आहे ते वेलक्रो घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला एका समोरासमोर हे वेलक्रो जे आहे ते असे मी पिनअप करून घेणार आहे आणि हे वेलक्रो जे आहेत ते आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचे आहेत। तर मी ते एक वेलक्रो जॉईन करून घेतलेला आहे। त्यानंतर दुसरा वेलक्रो घ्यायचा आहे आणि दोन्ही वेलक्रो जे आहेत ते इथे अशा पद्धतीने पिनअप करून आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत। खूप सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे, कोणीही बनवू शकतं। जर तुमच्याकडे वेलक्रो नसेल तर तुम्ही नाही लावला तरीही चालेल। तर इथे जे आहे ते जेव्हा आपण कमी सामान असेल तेव्हा तुम्ही हा वेलक्रोचा वापर करू शकता, त्यामुळे मी इथे जो आहे तो वेलक्रो जॉईन करत आहे। जर तुमच्याकडे जास्त सामान असेल तर तुम्ही या बॅगमध्ये ठेवू शकता, कारण की ह्या बॅगचा जो स्पेस आहे तो खूप मोठा आहे, यामध्ये तुम्ही तुमचं किराणासुद्धा सामान आणू शकतात। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी त्याच पद्धतीने सेंटर जो आहे तो मार्क करून मी इथे वेलक्रो जो आहे ते जॉईन करून घेणार आहे। सेम आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे वेलक्रो जॉईन करून घ्यायचे आहेत। तर चारही वेलक्रो जे आहेत ते मी इथे अशा पद्धतीने इथे पिनअप करून इथे जॉईन करून घेणार आहे। तर इथे चारही जे पीस आहेत, चारही जे वेलक्रो आहेत ते मी इथे जॉईन करून घेतलेले आहेत। तर असा भाग जो आहे तो आपला दिसतो, ओपन केल्यानंतर असा भाग असा दिसतो आपल्याला। खूप मोठा स्पेस आहे यामध्ये, बाजारात मिळणाऱ्या बॅगपेक्षाही खूप मजबूत बॅग आपली ही तयार होते। अशा पद्धतीने आकार त्याचा दिसतो। त्यानंतर आपल्याला साइडचे जे भाग आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत। समोरासमोर आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहेत। साइडचा जो पीस आहे तो अशा पद्धतीने दिसतो, कुठेही आपण याला कटिंग केलेलं नाही आहे।
तर अशा पद्धतीने मी दोघं वेलक्रो जे आहेत ते जॉईन करून घेतलेले आहेत आणि असा आकार छोटासा आकार याचा तयार होतो। हे तुम्ही पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता। बेससुद्धा खूप छान तयार झालेला आहे। आपण कुठेही कटिंग न करता ही बॅग आपली तयार झालेली आहे। तर यामध्ये जे आहे ते तुम्ही हँडल जे आहे ते तुम्ही छोटे पण करू शकतात आणि अशा पद्धतीने फोल्ड करून ही तुम्ही बॅग जी आहे ती पर्समध्ये ठेवू शकतात किंवा गाडीच्या डिक्कीत सुद्धा तुम्ही ही बॅग अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवू शकतात। घडीसुद्धा खूप छोटी होते आणि मी खूप असे इंटरेस्टिंग व्हिडिओ जे आहे ते घेऊन येत असते। चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। बघू शकता आपली किती सुंदर बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। ही अशी दिसायला खूप छोटी दिसते आता, कारण की आपण इथे वेलक्रो जॉईन केलेली आहे आणि इथे आपण त्याला असं फोल्ड केलेला आहे दोन्ही बाजूने। तर याचा स्पेस जो आहे तो खूप मोठा आहे, यामध्ये खूप सामान बसेल, खूप सुंदर आहे, बनवायला खूप सोपी आहे। ही बॅग जी आहे ती कोणीही बनवू शकतं। आपल्याला फक्त 13 बाय 13 किंवा तुम्ही 12 बाय 12 किंवा 10 बाय 10 इंचाचा कपडा घेऊन तुम्ही हे बनवू शकता। खूप सुंदर आहे, बनवायला सोपं आहे। हे बघू शकता ही साईडमध्ये जो आहे तो एवढा स्पेस आहे आणि आपण हे वेलक्रो जेव्हा काढू तेव्हा याची साईड जी आहे ती खूप मोठी होईल आणि ही बॅग जी आहे ती तुम्ही खूप मोठी अशी वापरू शकता। आणि आपण जेव्हा शॉपिंग करायला जातो तेव्हा आपल्याला बॅग ज्या असतात त्या खूप अशा मोठ्या लागतात आणि आपल्याकडे त्या अवेलेबल नसतात। तर अशा बॅग ज्या आहेत तुम्ही बाजारात सुद्धा विकत तुम्हाला अशी बॅग जी आहे ती मिळणार नाही। आपण अशाच घरी बॅग ज्या बनवल्या तर आपली बॅग जी आहे आपले पैसेही वाचतील आणि बॅग जी आहे ती एवढी एक्सपांड होते, एवढी वाढते। ती बघू शकता किती मोठा जो आहे तो यामध्ये स्पेस आहे, खूप मोठा स्पेस यामध्ये आहे। तुम्ही यामध्ये किराणा सुद्धा आणू शकता, एवढा मोठा स्पेस यामध्ये आहे, बराचसा मोठा स्पेस आहे। नक्कीच ट्राय करून बघा। बघू शकता असा आकार जो आहे तो ओपन केल्यानंतर दिसतो वेलक्रो जॉईन केल्यानंतर आणि इथे मध्ये सुद्धा आपण एक वेलक्रो दिलेला आहे। अशा पद्धतीने याला आपण ओपन करू शकतो। खूप मोठा स्पेस यामध्ये आहे। आपण हँडल्स पण खूप मोठे दिलेले आहेत त्याला आणि जर तुम्हाला छोटे हँडल्स पाहिजे असतील तर तुम्ही थोडेफार छोटे करू शकतात। बघू शकता किती मोठा स्पेस यामध्ये आहे, बराचसा मोठा स्पेस यामध्ये आहे आणि ही बॅग जी आहे ती तुम्ही अशा पद्धतीने कॅरी करू शकतात। खूप सुंदर आहे, बनवायला सोपी आहे, कोणीही बनवू शकतं, इझी आहे। फक्त आपल्याला एका सेम मेजरमेंटने आपण हे बनवलेलं आहे। तर आपल्याला फक्त सेम मेजरमेंट घ्यायचे, 5 जे पीस आहेत त्या 5 पीसचं जे मेजरमेंट आहे ते सेम आहे। तुम्हाला कन्फ्युजन सुद्धा होणार नाही। हे बनवायला खूप सोपं आहे, कोणीही बनवू शकतं, कोणीही याला तयार करू शकतं। नक्कीच ट्राय करून बघा। आणि मी हे वेलक्रो आहेत ते मी इथे लावून घेतलेले आहेत आणि बघू शकता किती सुंदर बॅग आहे तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।